ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे की वानखेडे स्टेडियम, जुनं वानखेडे स्टेडियम तेव्हा कसं दिसायचं. आणि ॲज अ क्रिकेटर लहानपणापासून तीच इच्छा असायची की प्रत्येकाची इच्छा असते की वानखेडेमध्ये जाऊन मॅच खेळावी किंवा प्रॅक्टिस करावी किंवा ॲटलिस्ट मला आतमध्ये जाऊन बघता यावं स्टेडियम. वानखेडेच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत. तिकडे बऱ्याचशा मॅचेस मी खेळलो आहे. पहिली आठवण मला अजूनही माझ्या लक्षात आहे की जेफ्री बॉयकॉट आले होते. आपलं जुनं ड्रेसिंग रूम इथे खाली होतं आणि इथे सिटिंग एरिया होता या बाजूला. तर यंगस्टर्स जे मुंबईमध्ये यंगस्टर्स होते त्यांना इन्व्हाइट केलं होतं MCAनी आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होतं. सो ते इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा अजूनही माझ्या लक्षात आहेत. अर्धा एक तासाचा तो सेशन होता त्यांच्याबरोबर. ॲज अ यंगस्टर्स तिथे येऊन त्यांच्याबरोबर मला वेळ घालवायला मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारता आला. गप्पा मारता ॲज इन ते जे बोलत होते ते मला ऐकता आलं. सो ते जे सांगितलं त्यांनी त्याच्यातनं बरंच काही शिकायला मिळालं. बऱ्याचशा मॅचेस मला खेळायला मिळाल्या. पहिली मॅच मी खेळलो जेव्हा अंडर-14 मी होतो तेव्हा वानखेडेमध्ये मला खेळण्याची संधी मिळाली. सो आठवणी अशा बऱ्याच आहेत. मुंबईसाठी रणजी ट्रॉफी आपण जिंकलो, इंडियासाठी रिप्रेझेंट केलं आणि मुंबईसाठी बऱ्याचशा मॅचेसही ॲज अ टीम आपण खूप चांगल्या खेळलो. तर एक फिलिंग मला नेहमी इथे जेव्हा वानखेडे स्टेडियममध्ये येतो मला ते नेहमी जाणवतं एक पॉझिटिव्ह वाईब आहे आतमध्ये. ती एनर्जी खूप सुपर्ब आहे. इथे आल्यावरच एक इन्स्पायर होतो, मोटिवेट होतो की नाही मी मुंबईसाठी खेळतो तर मला मुंबईसाठी चांगलं करायचं आहे, इंडियासाठी खेळतो तर इंडियासाठी चांगलं करायचं आहे. तर ही त्या स्टेडियममध्ये फील आहे. फार कमी स्टेडियममध्ये असा फील येतो जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता. एक पॉझिटिव्ह वाईब किंवा एक चांगली एनर्जी तुम्हाला फार कमी अनुभवता येते. सो ती एनर्जी तो फील इथे अनुभवता येतो मला नेहमी वानखेडे स्टेडियममध्ये आल्यावर.